का नाही आप्पा, काका गेले, दादा गेले म्हणले. मग मी म्हणलं तसं म्हणू नका हो, मंदूर गाव आमचं माग आहे. दादा बोललो मी. दादा म्हणले नाही आप्पा, आमचं डोक्यावरचं आमचं मोठं छत्र हरलं. म्हणलं नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजदत्त रासोलगीकर. नवभारत न्यूज एक्सप्रेस मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते हे आपला उमेदवार निवडून देण्यासाठी अक्षरशः धडपडत आहेत आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या स्टुडिओमध्ये मंद्रुप येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब शिळे हजर आहेत. त्यांच्याशी आपण या निवडणुकांच्या संदर्भात आपण हितगुज साधणार आहोत. आप्पासाहेब शिळे यांच्या मातोश्री मंद्रुप विविध कार्यकारी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन आहेत. आपण त्या माध्यमातून ते काय काय विकास कामं केली किंवा त्या माध्यमातून कोणती कामं केली या संदर्भात आपण त्यांच्याशी हितगुज साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय करून द्या. नमस्कार, मी मंद्रुपचे आप्पासाहेब शिळे, सामाजिक कार्यकर्ता आणि आमचे मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन, एक नंबर सोसायटीचे व्हाईस चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य असा आमचा परिचय. विकास सोसायटीच्या माध्यमातून आपण काय काय कामं केली आतापर्यंत? आम्ही इतकं वर्ष त्यांनी सभासद वाढून घेतले नव्हते. मग आता आमच्या सत्ता आल्यावर आम्ही 400 सभासद वाढून घेतला. बर. आणि लोकांना सभासद करून घेत नव्हते. आमची सत्ता आम्ही 400 सभासद नवीन करून घेतला. आणि कर्ज वाटप जे तुमची सत्ता आल्यानंतर सभासद वाढले, कर्ज वाटपाचं प्रमाण पण वाढलं. यापूर्वी सत्ता कोणाची होती सोसायटीवर? नाही, ते देशपांडेंची सत्ता. देशपांडेंची सत्ता होती. मग ती सत्ता आपण उलथवला. किती वर्ष सत्ता होती त्यांची सोसायटीवर? त्यांची 112 वर्षाची सत्ता होती. 112 वर्षाची सत्ता आपण उलथवली. छान छान. मग आता शेतकऱ्यांना तुमच्या सोसायटीच्या माध्यमातून भरपूर मदत होते. कर्ज वगैरे वाटप व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. ठीक आहे. आपल्या मातोश्री शकुंतला शिळे या वार्ड क्रमांक 6 मधून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. आपल्या वार्ड क्रमांक 6 मध्ये आपण कोणकोणती विकास कामं केली हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. म्हणजे आता माझ्या वाड्यातलं बंदिस्त गटर, फेवर ब्लॉक, सिमेंट कॉन्क्रीट रोड आणि सभा मंडप हे सगळं काम जे वार्ड क्रमांक 6 मध्ये ही कामं झालेली आहेत. हे कामं झालेली आहेत. अजून कामं चालू आहेत. होतील ते पुढे. तर आता सध्या मंद्रुपकरांना मागील 15 दिवसांपासून पाणी उपलब्ध नाहीये. एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून किंवा त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण काय प्रयत्न केला? वाड्यात आम्ही तसं बोरचं बी पाण्याचं सगळीकडे लक्ष दिलं. आणि नदीतच पाणी नाही म्हणजे आता मग पाणी कुठून आणायचं असं झालं ना. मग त्याच्यामुळे आम्ही तरी पाणी 2 दिवस जर चालू केलं, पाणीचं सुविधा झालेला आहे, काही अडचण नाही. नदीत पाणी नाही, मग पाणी कुठून दिलात तुम्ही आता हे 2 दिवसात? तुम्ही पाण्याची नाही, जीसीपी मशीन लावून मग 2 दिवस काम लावून आपलं लोकांसाठी सरकारकडून सगळं आम्ही काम केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. ग्रामपंचायत आता सध्या उन्हाळा तोंडावर आलेला आहे. आता सध्या ही अवस्था आहे पाण्याची. तर पुढे उन्हाळ्यामध्ये पुन्हा ही अवस्था होईल का, किंवा झाल्यानंतर काय उपाययोजना करणार? लोकांची सेवा करणारच, त्रास होऊ देणार नाही. अजून बोर कुठं अडचण येईल ते बोर मारायचं. बोर मारून पाणी सोडलं नाही, अजून पाणी सोडलेच आता आणि येणार आहे. कारण आमच्या चॅनलकडे अनेक मंद्रुपकरांची तक्रारी आलेल्या आहेत की पाण्याची सुविधा नाहीये आणि ठिकठिकाणी रस्त्यांची सुविधा नाहीये, अस्वच्छता आहे. या नेमकं काय, या मागचं कारण काय? सत्ताधारी काय करतायत? नाही, पाणी आता 13 वर्षाला पाणी नव्हतंच. त्या नवीन पाईपलाईन किंवा पाणी फुल आलाय. पहिला 15 दिवसाला 8 दिवस येत होतं, पाणी आलेलं आहे. पाणी चालू केले तर नवीन पाईपलाईनचं पाणी सुरळीत चालू. नदीत पाणी नसल्यामुळं गावाला पाणी. माझा प्रश्न तोच आहे. आता भर उन्हाळ्यात नदीमध्ये पाणी हे आटणारच आहे उन्हाळ्यामध्ये. मग आता त्याला सुविधा आपण काय करायचं? जिल्हा परिषदला पत्र द्यायचं ठराव करून की असं नसं पण उन्हाचा टँकर लावण्याची सोयी करण्यात यावी. हे टँकरची सोयी नदीत पाणी नसलं तरी टँकरच्या माध्यमातून सोयी करून आम्ही गावाला, जेणेकरून मंद्रुपकरांची दुरावस्था सोयी करणार, मंद्रुपकरांची सोयी करणार. ठीक आहे.
सध्या मंद्रुपमध्ये विविध पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये निवडणुकीसाठी उभारले आहेत. प्रत्येक जण जीव तोडून प्रयत्न करत आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, या राजकीय वातावरण सध्या मंद्रुपचं पूर्वीचं कसं होतं किंवा आता कसं आहे, काय वाटतं तुम्हाला? हे कसं आहे, आता सगळं पक्षाचे उभारले तर पण दोनच होणार, राष्ट्रवादी बीजेपी हे दोनच होणार. दोघांमध्येच लढत होणार. दोघांमध्येच लढत होणार. बाकी इतर पक्षांचं बाकीचं काय नाही, ते थोडंफार लोकांना माहितच आहे. त्याच्याबद्दल काय नाही. आणि मी सगळ्यांशी नेत्याशी चर्चा करून मग आमचा उमेदवार मी तयार केलो. बर. तुमच्या मातोश्री देखील भाजपला हे माणूस थांबणार आहे म्हटल्यावर मी पुढचा माणूस कसला पाहिजे पैलवान, त्या पैलवानला ह्या पैलवान टक्का देण्यासाठी मी ह्या पैलवानला तयार केलो आम्ही. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला अजून एक अशी माहिती मिळाली की आप्पासाहेब शिळे म्हणजे सर्व पक्षीय नेते मंडळी त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येतात, म्हणजे तुमच्याकडे. असं काय रसायन आहे, असं काय विशेष आहे तुमच्याकडे? माझ्याकडे मी त्यांना आमचं सगळं मनोमिळन असतंय, सगळ्यांची चर्चा करून मी सगळं कसं करायचं कसं का नाही सगळ्यांशी चर्चा करून काय येतात असं आम्हाला विचारायचं. म्हणजे कसं, मी जिथं न्याय असतं ते त्या बाजूनच असतो. आपलं अचूक नोंद असते, त्यासाठी तुमच्याकडे सर्व पक्षीय लोक येते. आता या निवडणुकीमध्ये अनेक लोक तुमच्याशी संपर्क साधले, सगळ्यांना संपर्क साधूनच मी पैलवान तयार केलो. बरं. त्यापर्यंत दुसरं कोण का नाही, हे दोनच. आणि ते आहेत आता असं तसं. कुठला पक्ष म्हणजे या निवडणुकीमध्ये प्रबळ ठरेल, म्हणजे ताकदवान ठरेल या निवडणुकीमध्ये? ह्याच्यात राष्ट्रवादीच अप्पाराव कोरेच. आणि ते माणूस असा आहे, त्याचं मत कळणारच नाही तुम्हाला. बर. त्यांनी जिथं काम करताय कधी आयुष्यात सांगत नाही हे तुझं काम केलं म्हणून. त्या माणसालाच माहित आणि ह्यालाच माहित, मरेपर्यंत सांगणार नाही तसलं माणूस आहे त्याचं. आणि कुणाला उलट बोलणार नाही. नंतर त्याचं असं काय तर रागाने पुढचं माणूस बोललं तर त्यांना उत्तर द्यायचं नाही, शांतपणाने. आणि त्यांचं काम, आरोग्य, दवाखाना समजा, असंच ग्रामपंचायत लय काम केले, तो बरोबरी काम झालं, त्याच्याबद्दल का नाही. त्या कामामुळं त्याचं भक्कमच आहे, लोक त्यांना मानतात मोठ्या प्रमाणात. भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर पक्षाची लोक पण आम्ही कामं करतो असं सांगतायत आणि करतात असं आम्हाला जनतेकडून कळालेलं आहे. नेमकं ह्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये लय फरक आहे. काय नेमकं फरक दिसतोय? आता काम केले समजा कोण, मी त्याचं काम केलो ह्याचं काम केलं सांगते, म्हणजे बाकीचे गाजावाजा करतात. मग त्यांनी वाढवण्यासाठी मग मी ते केलो हे केलो, ह्यांनी असं सांगत नाहीत आणि दाखवणार बी नाहीत. आणि असं आहे ते कुठं तर काय असं काही दाखवत नाहीत. त्यांचं वेगळं आहे, ह्यांचं वेगळं. त्यांचं फक्त काम करत राहायचं. काम करतच राहायचं. मग त्यांचं कसं, त्यांनी लोकांना चोवीसचाच टाइम देते. पूर्ण वेळ उपलब्ध. दुसरं काय करणार. आज रात्री डिलिव्हरीचं समजा, आरोग्य कुठं ऍक्सिडेंट झालं, कुठं दवाखान्याचं काही असू दे, आज कोण येते तो रात्री 12 वाजता 1 वाजता कोण येते? कोण येते या जमान्यात? कोण येत नाही, उचलत नसते फोन. कोण हे माणूस कायम अप्पाराव करो म्हणजे आमच्या गावाला चांगला माणूस, कधी पण उपलब्ध, कधी पण. आपल्या मातोश्री शकुंतला शिळे यांचा देखील आपण जिल्हा परिषद गटात, मंद्रुप जिल्हा परिषद गटात उमेदवारी अर्ज भरला होता. ऐन वेळेस उमेदवारी अर्ज तुम्ही माघार घेतलात, काय कारण होतं ते माघार घेण्यामध्ये? मला दादानी फोन केलते, लिंगायत समाजाला उमेदवारी तुला द्यायचा आहे. मग मी म्हटलं दादा, भरताना आम्ही भरला खरं आहे, परंतु वेळ जवळ आल्यावर आमचं आईचं वय 75 वर्ष, 75 वय झालेलं आहे. मग त्याच्यामुळे मी म्हणलं तुम्ही आमच्या समाजाला न्याय द्यायला लागला, हेच मला आनंद आहे म्हणलं. आणि आम्हाला नको म्हणून मी सांगितलं, स्वतःहून मी नको म्हणून. म्हणजे तुम्ही स्वतःहून माघार वगैरे टाकला नाही, कोणी दबाव टाकला, मी माघार घेतलो. मला तिकीट दे ना, तू उभारच म्हणा लागले मला, मी उभारलं नाही. का आमचं वय, आईचं वय फिरणं होत नाही म्हणून मी नको म्हटलं. तुम्ही तुमच्या नावाने अर्ज भरू शकला असता?
नाही मी भरले आईच भरलं. नाही का भरला नाही ते सांगा, आमच्या प्रेक्षक जाणू इच्छितात. तर तुम्ही काय, आईचं वय 75 आहे, ठीक आहे, मग तुम्ही नाही आम्ही तिसरं अपत्य असल्यामुळे. हा ठीक आहे म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ते कळालं, कारण अनेकांना प्रश्न पडला की आप्पासाहेब शेळे का भरत नाहीत. बरोबर आहे. आणि बऱ्याच लोकांना माहित नाही, आता अपत्य किती असतात प्रत्येकांना माहित नसतं. ठीक आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झालं, त्या गोष्टीचा काही परिणाम या निवडणुकीवर होईल का, काय वाटतं तुम्हाला? मला सांगायचं म्हणजे काय, दादाने मला सकाळी बोलवले. हो. बोलवून आप्पा, मी म्हणलं का झालं दादा? का नाही आप्पा, काका गेले, दादा गेले म्हणले. मग मी म्हणलं तसं म्हणू नका हो, मंदुरगाव आमचं माग आहे, तसं करू नका. दादाला नाही बोललो मी. दादा म्हणले नाही आप्पा, आमचं डोक्यावरचं छत नाही दादा, आपलं गाव आमच्या माग आहे, तुम्ही काळजी करू नका, मी रडू नका म्हणून मी पंपावर आम्ही दोघं जण बसलो होतो. दादाने आम्हाला काही सहकार्य केलं, म्हणून त्यांना ते सहकार्य होत. म्हणून दादाने असं म्हटल्यावर आम्हाला म्हणलं काका बी नाही तर मग दादा बी असं झालं, आपल्या डोक्यावरचं आमचं मोठं छत्र हरलं. म्हणलं तसं नाही दादा, म्हणून आम्ही मंदुरगाव तुमचं मागं आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही लोकांची सेवा केलेला, लोक जाणीव ठेवतात, तसं तुम्ही हे करू नका म्हणून मी दादाने बोललो. मी स्वर्गीय अजितदादा पवारांवर आणि गोरे घराण्यावर प्रेम करणारी ही माणसं अगदी जीव तोडून त्यांच्यासाठी धडपडतात, आणि एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यावर डोळ्यातून अश्रू येणं ही एवढी सहज गोष्ट नाहीये. त्यामुळे दादांवर लोकांचं किती प्रेम आहे हे आप्पासाहेब शेळे यांच्या ह्याच्यावरून लक्षात येतं आपल्या. हे होते सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब शेळे. आपण त्यांना पुढील त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि येथेच थांबूया. धन्यवाद.